माझं नाव अजय निर्माण आहे. माझे बाबा श्री भगवानदासजी निर्माण हे ज्येष्ठ पत्रकार, रिसोर्टचे आपले पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष होते. आणि माझी आई सो पद्मा निर्माण व माझे मोठे बंधू पुण्यावर राहतात, पवन निर्माण, आणि माझे वहिनी सो नंदा पवन निर्माण. हे चारही जण 24 तारखेला इथून आपल्या पुण्याहून विना टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीमध्ये दुबई फिरायला गेलेले होते. आणि त्यांनी तिथं फिरणं वगैरे त्याचं सर्व झालं होतं. आणि 28 तारखेला त्यांना परत यायचं होतं. आणि ते अबुधाबीला गेले पण होते तिथे आपल्या एरोड्रमवर. पण त्याच्यानंतर त्यांनी घंट्याभर अगोदर सांगितलं की सर्व जे आपले प्लेन्स वगैरे आहे ते सर्व आपले सध्या कॅन्सल झालेले, म्हणून ते रिटर्न दुबईला सेफ सिक्युअर राहिल्यामुळे दुबईला हॉटेल्समध्ये आले. आणि तिथे त्यांचं ते सध्या ते वास्तव्य आहे तिथे. आणि तिथे त्यांना फिरण्यास वगैरे सर्व कंपनीतर्फे त्यांना असं सांगितलेलं आहे की कोणी फिरू वगैरे नको, म्हणून ते सर्वजण एका हॉटेल्समध्ये थांबलेले. तसं ते सेफ सिक्युअर येतं असं त्यांनी रोजच माझं बोलणं होते. पण असं काही असं त्यांचं हे नाही. फक्त एवढंच आहे की असं त्यांनी फक्त माझ्या आईची थोडीशी तब्येत हे राहिल्यामुळे आम्हाला असं वाटतं की लवकरात लवकर हे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला पाहिजे. आणि सरकारने काही करायला पाहिजे. जेवढे लोक अटकलेले तिथे त्यांच्यासाठी सरकारने काही ना काही बंदोबस्त लावून लोकांना तिथून लवकरात लवकर आपल्या मायदेशी परत येण्याची असं व्यवस्था करावी. परिस्थिती तसं सध्या चांगली आहे, अशी परिस्थिती काय बिकट नाही. पण तिथं असं म्हणजे कसं आहे की आता तिथं फिरण्यास वगैरे सध्या म्हणजे त्यांनी कंपनीवाले सांगितलं की बिलकुल फिरू नका, तुम्ही हॉटेलच्या बाहेर जाऊ नका, कारण की कुठे बी काही होऊ शकतो. आता सध्या चालू चुटूक असं म्हणजे थोडे तपत चालूच आहे तिथं, असं काही नाही. अशा प्रशासनाकडून त्यांच्याकडून त्यांना फक्त हे हॉटेल्सवाले बस त्यांच्याकडून कंपनीवाल्याकडून असं त्यांच्यातर्फे ते थांबलेले आहे. मला तर असं वाटतं की बुवा सरकारने याच्यामध्ये हस्तक्षेप करावे आणि आपले जेवढे बी भारतीय लोक अटकलेले त्यांना तिथे समजा फिरायला गेलेले, काही विद्यार्थी ते शिकायला गेलेले, त्यांना आणण्याची व्यवस्था यांनी करावी.